महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव, मधुमेहींसाठी संजीवनी. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी घोषणाबाजी, तर सभागृहात अमित शहांनी निवेदन देण्याची विरोधकांची मागणी. महाराष्ट्र काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर गंभीर टीका. सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख करत बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट. सावजी खाल्लं तर 1 महिना आजारी पडेन. तुकाराम मुंडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. मुंडेंच्या वक्तव्यामुळे सावजी प्रेमींमध्ये नाराजी. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाणे पालिकेची बगळ. ठाण्यात महापौरांसाठी पालिका करणार 40 लाखाची वाहन खरेदी, तर उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी 15 लाखांचं घेणार वाहन. पुण्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. मध्यपेठांमध्येही रस्त्यांची दुरावस्था. शहरात फक्त 54 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा फोल. बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ फक्त एका साध्या अर्जावर नेमला. धर्मादाय सहायुक्त निवेदिता पवार यांचा आणखी एक कारनामा. तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक. भाषणादरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी भाषेत टिप्पणी केल्याने कारवाई. शिक्षण सम्राट आणि माजी राज्यपाल टी.वाय. पाटील यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. नमस्कार, मी प्रतीक्षा. आपण पाहत आहात न्यूज 18 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर आता गंभीर टीका केली आहे. राज्याच्या राजकारणात बीडमधील सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेतील एका व्हिडिओवरून राजकारण चांगलंच पेटलंय. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवलं होतं. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना टोला लगावलेला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने संबंधित पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट करत सुनेत्रा पवारांचा उल्लेख थेट गुंगी गुडिया असा केलेला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं ट्विट काँग्रेसने केलंय. काँग्रेसच्या या ट्विटनंतर आता राष्ट्रवादीनेही काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे, ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. सुनेत्राबाई पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाही आहेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्राबाईंच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे. गुंगी गुडिया कोण होतं हे UPAचं सरकार असताना बघितलंय. त्यामुळे काँग्रेसने इतरांवर टीका करू नये. सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत. गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षक काँग्रेसने करावं.
काँग्रेसचं UPAचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं? कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानपद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच, राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता, अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला UPAच्या काळामध्ये होती. त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबई पोलिसांच्या 2 बनावट कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. बनावट सर्व्हिस ID त्याचबरोबर DCPS या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पोलीस कर्मचारी दाखवून वेतन मंजूर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. बनावट ओळखपत्रांच्या आधारे वेतन मंजूर केल्याचं हे प्रकरण आहे. तर प्राथमिक चौकशीच्या आधारे निलंबनाचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत. आपण पाहू शकता 2 मुंबई पोलिसांना त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी बनावट सर्व्हिस ID त्याचबरोबर DCPS प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेले आहेत. संकेत, 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे, पोलीस कर्मचारी. काय नेमकी बातमी आहे, काय अपडेट? प्रतीक्षा, आपण जर पाहिलं तर समतानगर पोलीस स्टेशनमध्ये, कांदिवलीच्या समतानगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कुठेतरी वेतन घोटाळा झाल्याचा व्यक्त केला जातोय. ही बाब जी आहे 2019 आणि 20च्या दरम्यान घडलेली आहे आणि जवळपास 10 लोकांच्या अकाउंटवरती ते पोलीस कर्मचारी आहेत असं दाखवून किंवा असं भासवून जे आहे ते पगार वळते केलेले आहेत आणि याची जवळपास जो आकडा जातो तो 5.7 कोटींपर्यंत जातो. त्याच्यामुळे अर्थात खूप गंभीर बाब आहे. याची चौकशी जी सध्या सुरू आहे ती मुंबई पोलिसांच्या नॉर्थ झोन मध्ये चौकशी सुरू आहे आणि DCP राजमाने ही सगळी चौकशी जी आहे ती करतायत. खरतर गेल्या 2 महिन्यांमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. संशयास्पद ट्रान्सफर झालेले आहेत आणि मुळात कसं होतं की मुंबई पोलिसांचे पगार निघतात आणि ते कर्मचाऱ्यांनाच पगार जातात. मात्र हे 10 जी मंडळी आहेत, ही जी 10 लोक आहेत ज्यांच्या अकाउंटवरती हा पगार वळता झालेला आहे, हे मुळात मुंबई पोलिसांचे कर्मचारी नाहीयेत. त्याच्यामुळे बनावट बनावट ओळखपत्र तयार करून जे आहे ते हा सगळं प्रकार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात आता कारवाई जी आहे ती झालेली आहे. 2 जणांची जी आहे ती 2 जणांवर जी आहे ती निलंबनाची कारवाई झालेली आहे. त्यातले एक म्हणजे सशस्त्र पोलीस दलातील कार्यालय अधीक्षक आहेत विजय चव्हाण म्हणून आणि दुसरे आहेत ते वरिष्ठ लिपिक आहेत अमोल मेश्राम म्हणून. या दोघांना सध्या जे आहे ते त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि अर्थात त्यांच्यावरती ठपका हाच आहे की कुठेतरी बनावट ओळखपत्र तयार केले आणि अर्थात त्याच्यावरती जो आहे तो पगार वळता केला. तर नेमकं याच्यामध्ये आणखी कोण आहे का किंवा आणखी बनावट ओळखपत्र तयार झालेली आहेत का, हा सगळा तपासाचा भाग झाला आणि त्या अनुषंगाने आता पोलिसांचा तपास देखील सुरू आहे. निश्चितच संकेत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील चाकण MIDCतील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणखी एका महिलेचा बळी गेलाय. सिमेंटच्या रस्त्यावर साचलेल्या चिखलात दुचाकी घसरल्यानंतर महिला मागून येणाऱ्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने महिलेचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सानवी पांचाळ असून त्या 42 वर्षांच्या होत्या. भोसरीतील इंद्रायणी नगर इथे राहणाऱ्या सानवी पांचाळ या चाकण MIDCतील स्कोडा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होत्या. ड्युटी संपवून त्या दुपारी घरी निघाल्या असतानाच पावसामुळे निसरड्या झालेल्या या सिमेंटच्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली. त्या रस्त्यावर पडताच मागून येणाऱ्या अवजड वाहनाच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला आणि त्यानंतर चाकण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्यानंतर बातमी आहे नाशिकमधून. नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गाजत असतानाच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचीही दुरावस्था समोर आली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे ठिकठिकाणी अपघात होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. सटाणा शहरातून जाणाऱ्या या शिर्डी साक्री या मार्गावर खड्डा चुकवताना एक दुचाकीस्वार थेट डंपर खाली गेला. सुदैवाने या भीषण अपघातात त्याचा जीव बचावलाय. कळवण इथे कार अपघातात 3 जण जखमी झाले तर मालेगाव आणि मनमाड शहरातील रस्त्यांची ही चाळण झाली असून वारंवार अपघात घडत आहेत. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांसह नागरिक देखील त्रस्त असल्याचं पाहायला मिळतंय. NH3 हायवे जोडगे ते देवारपाडे महामार्गावर
भरपूर मोठ्या प्रमाणात खड्डे असून तिथे आमचा टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला आणि अचानक खड्डे दिसल्यामुळे ती गाडी खड्ड्यात पडली आणि आम्ही सरकलो आणि माझ्या दुर्दैवाने काही एवढं लागलेलं नाही आहे. आषाढी वारीनंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू असतानाच करमाळा आणि माढा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांचा मोठा फटका पालखीला बसलाय. अनेक ठिकाणी रथ खड्ड्यात अडकल्याने रथांचं मोठं नुकसान झाले आणि तर काही ठिकाणी बैलगाडीऐवजी ट्रॅक्टरची मदत घ्यावी लागली. यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी असून पालखी मार्ग तातडीने दुरुस्त करा, अन्यथा पुढील वर्षी पालखीचा मार्ग बदलावा लागेल असा इशारा दिंडी प्रमुख राहुल साळुंखे यांनी दिलाय. रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पिंपळनेर पासून, निमगाव पासून, त्यानंतर उपळवटे आणि केम हा रस्ता अक्षरशः मुक्या प्राण्यांचा जीव, त्यानंतर रथाचं नुकसान, वारकऱ्यांचे हाल, या सगळ्या गोष्टींना आम्ही पूर्ण त्रस्त झालोय. केमपर्यंत जीव मुठीत धरून वारकरी आले, संपूर्ण वारकरी त्रस्त झाले आणि शेवटी आपल्या रथाला बैलजोडी आहे, बैलांनाही प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती आहे की आपण याचं तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करून आणि हा पालखी मार्ग लवकरात लवकर त्यांना, वारकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दुरुस्ती करून द्यावात ही विनंती आहे.